ममतेचे सर्व मायेचे ममतेचे सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही संगतीचे कोणी नाही संगतीचे कोणी नाही संगतीचे येते भूषणे काढून एक मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते कोणी नाही संगतीचे कोणी नाही संगतीचे कोणी नाही एका मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते प्रेमाती धरून देते प्रेमाती धरून देते प्रेमाती धरून देते एक मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते काढून घेते भूषणे काढून घेते जगाविते रडून जगाविते रडून जगाविते रडून एक पुत्र होते एक मित्रपुत्र होते एक मित्रपुत्र होते जगाविते रडून जगाविते रडून होते होते मित्रपुत्र होते यांचा धरू नका विश्वास यांचा धरू नका विश्वास यांचा
त्यांचा विश्वास धरायचा नाही. त्यांच्या भोवताली सगळेजण होते. गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये ज्या वेळेला अचानकच दुसरा सोमवार आला आणि त्या दुसऱ्याच सोमवारी सत्यवती चंद्रकांत झुंगा हे सत्यवती ही भजन पूजन करायची, नामस्मरण देवाचं करायची आणि देवानं सुद्धा किती चांगलं हाक ऐकलं आणि लगेच 1-2 तासामध्ये आहे की नाही असं झालं. असं मरण येण्यासाठी सुद्धा देवा परमेश्वरा आम्ही सतत नामस्मरण आणि देवाचा धावा जे करायचा असतो तो याच्यासाठीच करायचा असतो, याच्यासाठीच करायचा आहे हा सगळा अट्टहास या इतबर पोटासाठी. आणि आपल्या मागं जे हे इष्ट मित्र पुत्र जे आहेत ना यांच्यासाठी धावपळ करायची, सगळ्यांची चिंता करत असताना तिनं आपलं स्वतःचं मात्र कधीही आपल्या आत्म्याकडे आपल्या शरीराकडे लक्ष नाही दिलं. सतत अति राहावा किंवा थोडं 2 दिवस म्हणत असताना सुद्धा ती धावपळ करायची आणि जे काही मुठभर जमलेलं असायचं ते गावाकडे घेऊन जायची आणि आपल्या लेकरा बाळांना खाऊ घालायची. एक तिचा मुलगा जे न कळत थोडासा मतिमंद असल्यामुळं त्याची चिंता तिच्या सतत तिला छळायची. आणि असं करता नामस्मरण करता अचानकच एका दिवशी सोमवार गाठून श्रावणातला अचानक झुंगाच्या घरामध्ये शोकाकुळ वातावरण पसरलं आणि अचानक सांगण्यात आलं की असं सत्यवती चंद्रकांत यांना दवाखान्यात आणलेलं आहे. आणि बघता लगेचच एखादी वाकळ गुंडाळून आणल्याप्रमाणे आणलं आणि 1-2 तासामध्ये सर्व काही बाजार होऊन गेला. बाबा बाजार होऊन गेला. असं ह्याच्यासाठीच म्हणत असतो कुणी नाही रे कुणाचे, कुणीच नाही कुणाचं. स्वतःसाठी थोडं तरी जगात, स्वतःसाठी नामस्मरण करा. त्या माऊलीनं स्वतःसाठी काहीच नाही केलं. अरे कधी पोटभर अन्न तिनं बसून समाधानानं नाही खाल्लं, पळपळ उठ पळपळ असं केलं आणि सोबतीला कोणीच येत नसतं. ज्या वेळेला तिनं मरण पावती त्याला अंगावरले भूषणे काढून घेतात आणि लोकाला रडून दाखवतात. आणि शेवटी सत्यवती जाऊन आज 1 वर्ष बघता झालं आणि तिच्या 2 मुली पोरक्या झाले आणि 2 मुलं पोरके झाले आणि त्यांना आज जगामध्ये आईचं प्रेम देणारं कुणीच नाही. परमेश्वर तिच्या आत्म्याला समाधानी द्यावं आणि तिच्या घरामध्ये तिच्या 2 चिमण्या सुखानं राहावं आणि तिचे 2 मुलं सुद्धा सुखानं राहावं एवढंच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. यांचा करू नका विश्वास, यांचा करू नका विश्वास.
पुत्र होते पुत्र होते